विशेष जाऊन गणपती देवाला आराधना मी मस्त पण आम्ही करत असतात आणि प्रत्येक ह्या करताना पहिला मी गणपती देवाला आराधना करतात खंचेही एक तुम्ही शुभ कर्म करचे पहिले एक गणपतीला स्तोत्र की स्मरण करून आम्ही आरंभ करतात भजन म्हणताना पहिलं गणपतीला एक भजन म्हणून तदनंतर बाकी भजन आरंभ करतात खंचीचे एक जप करची किंता पहिले गणपती उडगास करून आम्ही आरंभ करतात खंचकी एक होम हवन इत्यादी करत असताना गणपती पूजकी इत्यादी करून आरंभ करते अर्थात प्रत्येक कर्म आरंभ करता पहिले गणपती एक उपासन करून तदनंतर मुकाविले कार्याक आम्ही आरंभ करतात कित्याक की म्हळ्यार एक रूढी जावन घेवन आयिल्लो आसा एक मालगड्यान घाल गेले एक शिष्टाचार आसा ना हाजे पहिले मालगड्यांनी एक आमकां क्रम दाखवून दिला आसा की खंयचेही कर्म करता पहिले कसले एक विघ्न कसले तरी एक अडचण आशिल्ली असल्यारी जर ते गणपतीला आराधना करून तुम्ही मुखार सरल्यारी ते सर्व ही विघ्न दूर जावन गेलो तुम्ही लेखील कार्यक्रम ना तुम्ही लेखील तसलो शुभ कर्म बरे रीतीने घडता म्हणले एक उद्देशानं मालगड्यांनी प्रत्येक कर्म करताना गणपतीला एक उपासन करून वच काम म्हणून सांगितलं असं आता तुमकाही एक संशय येताले स्वामीला राम नाम जपान तू गणपतीला खंय आसा तुम्ही जर समकोन अवलोकन केलं म्हळ्यारी आमगेले संकल्प झाल्या नंतर एक श्लोक येता विजयदम हरिम म्हणून घेऊन भटमाम थंय सांगता त्या श्लोक कितें घाले की म्हळ्यारी गणपती स्मरण जावप काम तदनंतर रामाले ध्यान श्लोक तदनंतर हनुमंताले ध्यान श्लोक तदनंतर जप आरंभ जाता तुम्ही सांगचे डायरेक्ट रामाले आणि हनुमंताले त्या मध्येच कसं नसा ते भटमाम सांगता ते तुम्ही सांगण्याची मस्तकडे तशी आम्ही पळयला आसा सो ते आरंभाक कसं सांगता पळया थंय गणपतीला आराधन सांगितलं आसा सो त्या गणपतीला उडगास करूनची आमगे राम नाम जप आम्ही आरंभ केले आणि आतापर्यंत निर्विघ्न रीतीने गणपतीन देवान आमका पार करून दिला म्हणून सांगते थंय मस्त आमका एक सामूहिक अभियान अंतू जन वट्ट करून जावकाशीची एकल्या निमित्तानं तिथलो गोड जप करतक खंडितही जायना जर जन यानाची आमगेले जप जायना कित्याक म्हळ्यारी आता जन म्हळ्यारी हरशी एक लॅक काळ म्हळ्यारी दिवसा 8,000 लोकांक तरी मेळू का 8,000 लोकांक तरी आयल्यार मात्र आमगे दिवसा 1 कोटी जप जाता म्हणजे दिवसा 8,000 ते 10,000 लोक दिवसाची म्हणजे एकडे 25 लोक एकडे 100 लोक एकडे 200 लोक असले 120 सेंटर असा आमगे मेन सेंटर 120 119 तदनंतर ते केंद्राचे उपकेंद्रांनी असा एकडे 2 असा आणि इकडे 7 असा आणि इकडे 5 असा आणि इकडे 1 असा सो अशी उठूची हे केलं म्हणारी लागी एक 200 कडे राम नाम जप जाता थंय तुम्ही खाली एक 50 लोक म्हणारी खाली 50 लोक जाल्यार बाकीची 10,000 लोक जाल्यार सो तशी एक जप केंद्रांत उठ्ठ लोकांक मेळ घेन हे केले हजाराची 8,000 10,000 लोक वट्ट जावन राम नाम जप करताशी निमित्तानं आमगे राम नाम जप दिवसा 1 कोटी जावप काम 550 दिवसा 550 कोटी जावप काम म्हळ्यार एक दिवसा 1 कोटी जावू का हा घड्यारी 90 95 जाल्यार काय तशी हे जायना बट आरंभ करताना मस्त मागशी आशिल्ली आमी मस्त मागशी म्हळ्यार एकदा दिसले हे कशी करता कितें हे कशी आसली म्हळ्यार राम नाम जपाचे जर कमी जाल्यार अस पळया वापस हाडची म्हळ्यार भारी कष्ट दिवसाक 1 कोटी जावं का 1 कोटी तरी जावं का एक्स्ट्रा जावं का म्हळ्यार कितले जाता एक्स्ट्रा 10 लाख की 20 लाख जर जाले ना -50 लाख तरी जायत होता जर एक 7 कोटी मायनस 1 महिन्या भितर अशी चल म्हळ्यार डायरेक्ट केला 12 कोटी मायनस येऊन पावता किंतु 1 महिन्या भितर 12 कोटी प्लस जायना 1 महिन्या भितर 12 कोटी प्लस जायना बट 1 महिन्या भितर
-12 कोटी जाता. तो स्टार्टिंगाक आम्ही आरंभ करताना 1 महिन्याक 30 कोटी जावक आशिल्ले. 1 महिन्याक 30 कोटी जावक आशिल्ले. तेन्ना आम्ही स्टार्टिंग करता अभियान केले, कडे कर्नाटकात एक अभियान केले. अशी अभियान करत 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 आम्ही बँगलोराक म्हळ्यार आम्ही चातुर्मासा भायर सरताना त्या दिवसाक समज आम्ही मॅच जाले म्हळ्यार 45 दिवसाक 45 कोटी जावका. आमगे 45 दिवसाक 18 कोटी आशिल्ले. किंतु आम्ही चातुर्मासा भायर सरताना लागी 80 की 90 दिवस जाले. तेन्ना 90 दिवसाक लागी 90 कोटी की त्या लेवलाक येऊन गेल पावले. हाका कारण कसन की म्हळ्यार उठू लोक हंतू आयले अभियानान सहभाग जाले. तदनंतर एक वाराक 12 कोटी वैके जाले. एक वाराक 7 कोटी जावका. कडेन कडेन अशें जालें की म्हळ्यार एक वार एक महिना सतत जावन एक वाराक 9 कोटी, एक वाराक 10 कोटी, आणि एक वाराक 11, आणि एक वाराक 12 इतले पर्यंत आमगेले रामनाम जपाचे एक प्रचार जालो. आणि हाका कसन की म्हळ्यार पयलीं विघ्न आशिल्ले. तितू कशी कशी हे तुजी देवाला हे करत गेले. गणपतीला स्मरण जाले, रामाला स्मरण जाले, हनुमंताला स्मरण जाले, रामनाम जप जाले. तशीच आमगेले रामनाम जप संख्या वैद्यची वाढत गेले. विघ्न दूर जाले. आणि आता अशी आयली की म्हळ्यार आता दिवसाकिंता आता कितले दिवस जाले ताचेकिंता एक 15 ते 20 कोटी चढ आसात. पहिले मायनस आशिल्ले 15 कोटी मायनस आशिल्ले. 15 ते 20 कोटी प्लस आर आसात मायनस आर ना. म्हळ्यार आता खंय तरी थोडे तरी कमी जाले. आता थोडे कमी जाता आसा. कमी जावचे कारण लग्न नाजाल्यार बाकीचे शुभ शोभन आदी कार्यक्रम इत्यादी आशिल्ले निमतान आता वाराक लागी 7.5 कोटी पर्यंत जाता आसा. एक वाराक 7 कोटी जावका. 50 लाख शॉर्ट जाता आसा. किंतु खंयची अन्यकडे चढ जाता आसा. सो कशी मॅनेज जाता आसा. किंतु पयला आरंभ केलतना आणि आता पळयताना देवान कशी एक पार करून दिले तशीच त्या निमित्तान विघ्न करता विघ्न हरता. गणपती विघ्न करचे काही जाता, विघ्न काढचे काही जाता. तुम्ही असा तुम्ही उपासन केलेली विघ्न हरता, उपासन करना जाल्यारी विघ्न करता. त्या निमित्तानं तुम्ही भजन तुझी तुम्ही हे करते जाता. ಆದಿಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಪಾದ ಪೂಜಿಸಿದ ಧರ್ಮರಾಯ ಸಾಧಿಸಿದ ರಾಜ್ಯವ ಗಣನಾಥ ಮುನಿಯನತ. तशी मुखार गेलताना हिंदे रावणनु मदದಿಂದ पूजिसले. पण दोन्ही क्षत्रिय त्या साइड धर्मराय वैगे क्षत्रिय ह्या साइड रावण तो ब्राह्मण. किंतु ताणे युद्धनी ताणे केल्लसा. किंतु रावणाक मद आयले हा किते गणपतीला नी पूज करता है ते इत्यादी कहाऊ अशी तशी म्हणून ताणे रावणाक पूजन रावणानं गणपती पूजन केलं. त्यातून त्या भजन यांचं सांगताना मदದಿಂದ पूजिसद अहंकारानं ताण गणपती पूजन केलं. कसं झालं ताका युद्धांत ताका पराजय आले. विघ्न येता गेले आणि तो पराजित जाऊन गेलो. ह्या साइड धर्मराय कृष्ण स्वतः तागेले असल्यार वैकेची आमगे शिष्टाचार आम्ही एक सोडचे जायना म्हणून दाखवून दिले. खंयचे एक हे असल्यार वैकेची त्या एक देवाक त्याचे एक गौरव असा. हा तारतम्यान तू कसं तरी एक व्यत्यास उरताले. की तू कितलेही तारतम्य असल्यार वैकेची देवाला उपासन मात्र सोडची नाही म्हणून गेलो. कृष्णान वैकेची त्या एक रीतीन दाखवून दिले. धर्मरायानं कृष्ण येत राहताना ना मागे एक कृष्णच नेवे हांव आणि बाकी खंयचे देवाक हे करना. तशी नाही आमगेले वैष्णव पद्धतीन वैके तशी आसा. आमगेल्यांतू विष्णू सर्वोत्तम जावन असल्यार वैकेची आमगेल्यांतू तारतम्य रीतीन त्या देवाक पूजन करचे एक व्यवस्था दवरिले आसा. आता पळया स्वामी प्रतिनित्य रामदेव वीर विठ्ठलाला पूजन करत असल्यार वैकेची त्या संदर्भारी नागपंचमी येता तेन्ना आमी नागांतरे आमी संकर्षण देवाला स्मरण करून गेलो. ताचे मृण्मय प्रतिमा करून गेलो. ताचे आराधना करताची. सो
सो नागाल वैद्याची उपासन करते आमका सांगितलं असा. गणपती पूजा आमगेल्या मठ परंपरा 5 दिवस गणपतीला पूज करते शिष्टाचार दवर घेतलेला असा. हे वैद्याची गणपतीला आम्ही आराधना करतात. गणपती म्हणाले गणपती अंतर्गत आम्ही देवालयाची विश्वंभर देवालयात आम्ही चिंतन करतात. सो कशी गेल्या वैद्याची नागाला आराधना की गणपतीला आराधना की ह्या वैद्याची संन्यासांक आमकाहीची महत्व परंपरेतही सांगितलं असा. आता ते धर्मराया तू कृष्ण असलेल्या वैद्याची गणपती स्मरण केल्यामुळे त्या भजनेंतुची आमका मेळ गेला असा. आदिಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಪಾದ धर्मरायान कसं केलं मग स्टार्टिंग आताची गणपतीला आराधना करून युद्धात तो आरंभ केला. साधी सीधा राज्य व गणनाथा कुटू राज्य कीर्ती संपत्ती उठूची ताका धर्मराया प्राप्त झाल्या म्हणून सांगितलं. तशी प्रत्येक खंचेही कार्य करत असताना गणपती उडगास करून मुखारच एक शिष्ट संप्रदाय दाखल असा. तारतम्य रीतीनं दाखल असा. पहिले तुम्ही वैक तशी करताय. पहिले गणपती की ना त्याच्या पहिले गुरु स्मरण की तदनंतर गणपती की तदनंतर एक 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 तारतम्य जाऊन गेले. एक एक देवाला आराधन करून कडे विष्णू लुटू भजन म्हणते तुम्ही आरंभ करताय. सो गणपतीला मुख्य कसंख्य म्हणाली आरंभाक जागेला स्मरण करून मुखार गेलेली विघ्न एक परिहार करता म्हणून एक दाखवून दिला सांग. दुसरं कसंख्य म्हणाली आम्ही काय सांगत होताची की आम्ही अतिथी जाऊन येणार ह्या जगत काम शाश्वत काय नाही. आता अतिथी तुमच्या घरा कोणीतरी एकला येता किती दिवसात येतात? 2 दिवस 4 दिवस मॅक्सिमम 5 दिवस. कसं नाही केल्यावर 15 दिवस. आता कसं जाऊन आले तुमच्या मूल काम केलो लोकांक तांगेले संबंधिक असतात त्या संबंधिका घरात आणि अतिथी जाऊन घेणार असतात. केलो लोक मूल काम असतात तांगेले घर असतात तांगेले घर असतात तांगीची यजमान आणि अतिथी आता मी कोणे विंगड अतिथी. किंतु कारण सांगची कसं की मिळाली आमच्या जीवन वैके तशीच आमक वैके देवाना जन्म देऊन गेलो ह्या भूलोकाचे रिपेट होऊन दिलाय. किती दिवस एक समय दिलाय. एक लोक 1,50,000 वर्ष 1,60 वर्ष आणि 1,70 आणि 1,80 केलं लोकांना 100 वर्ष वैकेची देवाना आयुष्य दिलं असा. सो ह्या भूलोकाचे मॅक्झिमम 100 वर्ष की ना मॅक्झिमम 120 वर्ष पर्यंत आम्ही हांग वास करेत. तदनंतर वापस आम्ही वचका शाश्वत जाऊन गेलो आम्ही हांगा उरच्याक जाय. सो गणपती त्याची एक संकेत आमका वेळोवेळी दिता उरता केन्ना गणपती परबेक कोणकी एकल्यान विचारलंय गणपती का अरे तू येतान वैके संतोषार येता वत्तान वैके संतोषार वत्ता कसं नाजे तुका कसं नाही ह्या दिस नावे कसं नाही किती त्यांना तो सांगता पळय जीवनात आमकाही गोत असा आम्ही एक दिवस मरण मिळते तशीच देवा काही गोत असा. कोण आपण व्हरताच पळय गणपती सांगता मग कोण आपण व्हरताच पळय चतुर्थी दिवसाक मग गोत असा की 10 दिवसानंतर आणि 11 दिवसानंतर ह्याची लोक म्हाका बुडेत आले म्हणून म्हाका गोत असा. ह्याची लोकांना म्हाका उपार मेळ्ळे पळया ह्याची लोक फाल्याक म्हाका 10 दिवसानंतर वापस म्हाका बुडेताची म्हणून म्हाका पहिले अंदाज असा. त्यातून हांव येतान वैके संतोषार येता वत्तान वैके हांव संतोषार वता. कित्याक म्हाका गोत असा की हांव हांगा शाश्वत नाही. हांव थोडे दिवसा कितें हांगा आयला तांगे लुटू पूज घेता तांकां हुट्टू लोकांक अनुग्रह करता वापस तांणी बुडेतात हांव वता. तशी जी आमकां वैके गणपती त्याची दाखवून दिता असा आम्ही हांग शाश्वत नाही. आम्ही आयल्याची आम्ही आईल तर हांगा कसं ना आमगेले कर्म करता त्या तिथं कर्म करताची वापस एक दिवस आम्ही वताची. किंतु आमगेला कशी जात की म्हणाली ऍक्च्युली कशी असा येताना आम्ही रडताची ती किंतु वताना आम्ही रणाची उरका आम्ही हसत वचका दुसऱ्यान रडका म्हणजे असल व्यक्ती आज आमगेल मध्ये ना म्हणून गेलो तागेल दोळ्यात अश्रू येवका अशी नाही की ताणे रडका अशी म्हणून आम्ही सांगते नाही. तू गेल कर्मा निमित्तानं तू केली तसेल काम पळून गेलो असल एक व्यक्ती गेले रे मारे आजी म्हणून गेलो उठ लोकांक मनात एक दुःख उरता अशी नाही की कोणे हे करते. बट आमगेल मनात तू संतोष उरका आज मागेल प्रयाण आरंभ झाला हा मुखार येता बट तो रडत उरता.
ऍक्च्युली कसं जात की म्हणा येतान वैके रडता सच आम्ही वतान वैके रडता सच आम्ही कित्याक की म्हणा सोडच मन ना आमका हे जग सोडून गेलं वच्चे आमका मन ना हा केलो लोकांक स्वामीला वैके प्रार्थना करतात आणि जीवनाक हे 80 वर्ष झाले चंपूचे जाय ना पाया गंटी दुखी काही वचका मिळत जाय ना कसं खाव्या मिळत जाय ना असल तऱ्हेचे जीवन कोणाकही नका कुठे लोकांक धावपळ करका हंग वचका थंय वचका बरे बरे खाण रुची हे त्या खाऊ का म्हणून दिसता बट हे के ना 60 70 80 वर्ष जाता तेन असल एक संदर्भ येता खावच्याक जायना हे जायना मस्तीतल्या आम गेल्या मठान ते क्लाशिरो दांत ना तर चाकूले खाऊची मात्र तरी आश गेला चाकूले खाऊची म्हणा आश गेला ना इथले हे शिल्की म्हळ्यार चाकूली म्हण स्वाम्याकने कोणीतरी त्याला खाणं हे त्याने हाण दिताची स्वाम्या खंय तरी सकल कोणीतरी मठा कोणीतरी येता कोणाक तरी स्टाफा सांगून अरे चाकूल दिरे थोडे चाकूल गेलता ना कडे त्याने गेल्यानंतर कसं एक चाकूल उरले री त्या चाकूलेन कसं कचकी म्हळ्यार एक ताणे हुना आणगेन बुडोचे मो जाव का म्हणून जर त्या ना जाल्यार एक प्याल घेऊन गेलो त्या समची म्हणजे पिट कोर गेलो त्या खाऊचे चाकूली मात्र खाऊची मात्र आशी मात्र गेल सो असल तऱ्हेचे एक पूर्वाश्रम असताना पडायला पण अशी एक जीवनात तू करका हे करका त्या करका म्हणून दिसता बट केलो पंता शरीर तुमका साथ दिना एक पंता तुमगेले तसल कसल्याची अवकाश उरना तो असल मस्तीतले जीवनात जाता त्यातून गणपती सांगता पण येतान वैका हांव संतोषार येता वत्तान वैका हांव संतोषार वत्ता कित्याक की म्हाका गोतू आसा तुम्ही हाडताची वापस तुम्ही बुडयताची हे तुमक गोत आसा हे एक निज सत्य आमगे जीवनात उरले म्हळ्यार मनुष्य येतान वैके संतोषार येता तशी वापस शरीर त्याग करून वत्तान वैकेची तो संतोषारी बच्चक तक अवकाश मिळता हे कोण संदेश दिता होची गणपती आपल्याला गणपती चतुर्थी टायमार भाद्रपदा कसं येता तागेल त्या हंतुची तुमका पळोवचेक मिळता